नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. मी हेमंत देसाई. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, त्यामुळे समस्त महिला प्रेक्षकांना पहिल्यांदा मी शुभेच्छा देतो. आता या शुभेच्छा देत असतानाच आज दुसरी महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे अजितदादा पवार महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांनी दुसरा अर्थसंकल्प म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यापूर्वीच्या काळात म्हणजे जेव्हा लोकशाही आघाडी सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं, तेव्हा दादांनी 4 अर्थसंकल्प सादर केले होते. सुनील तटकरेंनी केला होता, दिलीप वळसे पाटलांनी केला होता, जयंत पाटलांनी तर सगळ्यात जास्त अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. त्यामुळे आज दादा म्हणाले की अर्थसंकल्प तयार करणं सादर करणं हे काही आम्हाला नवीन नाही, पण नवीन काय आहे ते यावेळी कोविडच्या काळामधला हा अर्थसंकल्प आहे. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प मांडला होता तेव्हा कोविडला नुकतीच सुरुवात झाली होती. हे संपूर्ण वर्ष अत्यंत संकटात गेल्यानंतर त्याला महाराष्ट्र सरकारने कसं तोंड दिलं आणि कसं तोंड द्यायचं आहे आता ते या अर्थसंकल्पामध्ये लक्षात आलेलं आहे. त्याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात पडलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतिक महिला दिनाचा उल्लेख करून आपल्या दादांनी ताईला भेट दिलेली आहे. म्हणजे फक्त सुप्रियाताईंना नाही, समस्त महिला वर्गाला काही भेट दिलेली आहे त्यांनी, आणि त्यांना त्यांच्या काही गरजा लक्षात घेऊन काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. म्हणूनच मी म्हणतो की दादांची ताईला भेट, केवळ एका ताईला नाही, ताईंना भेट असं आपण म्हणूया. आता हा अर्थसंकल्प मांडल्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी संपला अर्थसंकल्प मांडून लगेच देवेंद्र फडणवीस बाहेर आले आणि त्यांनी ताबडतोब टीकास्त्र सोडलं. फडणवीस हे अत्यंत अभ्यासू आहेत आणि त्यांनी त्या टीकेमध्ये असं म्हटलं की या बजेटमध्ये थोडक्यात काही नाही आहे, तो पूर्णपणे निराशाजनक अर्थसंकल्प आहे. आता मी तुम्हाला सांगतो, मी गेले कित्येक वर्ष हे अर्थसंकल्प बघत आलो आहे. माझं स्वतःचं राज्य अर्थसंकल्प याविषयी पुस्तकही आहे, जे RR तथा आबा पाटील जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा मंत्रालयातच त्याचं त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं होतं. माझ्या एका विधिमंडळामध्ये माझं एक भाषण झालं होतं अर्थसंकल्पासंबंधी. ते ऐकायला दस्तूरखुद्द देवेंद्रजी हजर होते, नीलमताई हजर होत्या. पण देवेंद्रजींचा या विषयाचा अभ्यास चांगला आहे, अतिशय चांगला अभ्यास आहे. त्यांचं गेल्या वर्षी मला आठवते की एक पुस्तक अर्थसंकल्प सोप्या भाषेत म्हणून आलं. गमतीचा भाग म्हणजे त्याचं प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्याच्या अगोदर म्हणजे याला वर्ष झालं आणि त्या वेळी तर प्रचंड कटुता आली होती, दोघांची ताटातूट झाली होती. दोघंजण एकमेकावरती आरोप करत होते. आणि तरीसुद्धा चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रात, तरीसुद्धा देवेंद्रजींचं आपल्या पुस्तकाचं प्रकाशन उद्धवजींच्या हस्ते करवलं. तेव्हा उपमुख्यमंत्री दादा होते, उपस्थित होते. दादांनी त्यावेळी अत्यंत खुसखुशीत भाषण केलं. ते म्हणाले की देवेंद्रजी, तुम्ही अत्यंत चांगले लेखक आहात, साहित्यिक आहात, तुम्ही पुस्तकं लिहित राहा. ते लिहित राहिलं मग आम्हालाही आनंदाचे दिवस येतील. तुम्ही हे लिहित राहा, तुम्ही हेच काम करा, तुम्ही हे काम चांगलं करतात असं दादा म्हणाले. रामभाऊ नाईक होते, माजी रेल्वे मंत्री, उत्तर प्रदेशचे तेव्हा राज्यपाल होते. रामभाऊंना म्हणाले दादा की तुम्ही दिल्लीत जाता तेव्हा सांगा दिल्लीकरांना की हे चांगले लेखक आहेत, चांगले साहित्यिक आहेत, त्यांचा उपयोग करून घ्या तुम्ही. आणि त्यांचा उपयोग करून घ्या म्हणजे काय की देवेंद्रजींना दिल्लीत पाठवा तुम्ही, आणि ते दिल्लीत गेले की कोणाला सगळ्यात जास्त आनंद होईल तो सुधीर भाऊ मुनगंटीवारांना. असे खुसखुशीत चिमटे टोले हे दादांनी मारले त्यामुळे. आणि आज जर आपण बघितलं तर आज बघा, अर्थसंकल्प मांडल्यानंतर तो मांडण्यापूर्वी एकच गोष्ट सांगतो तुम्हाला महत्त्वाची, की सुधीर भाऊंनी, माजी अर्थमंत्री, अतिशय अभ्यासू अर्थमंत्री, अतिशय चांगल्या पद्धतीने विरोधात सुद्धा काम केलं. त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही वैधानिक विकास महामंडळांची तरतूद करा, त्यांची मुदत संपलेली तरतूद नाही केली तर तुम्हाला आम्ही अर्थसंकल्प मांडू देणार नाही, अशा प्रकारचा त्यांनी इशारा दिला. त्यानंतर दादांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, मी बजेटमध्ये त्या दृष्टीने सगळी तरतूद करणारे
मंडळं तर आम्हाला हवीच आहेत, पण मंडळ ताबडतोब झाली नाही तरी बजेटमध्ये तरतूद करणार आहे आणि त्याप्रमाणे दादांनी बजेटमध्ये त्याची तरतूद केली. आणि तरतूद करताना त्यांनी अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा सांगितला दादांनी तो बघा, की विदर्भासाठी फडणवीस सरकारच्या काळामध्ये किती तरतूद होती? 23% विदर्भावरती बजेटमध्ये एकूण. आमच्या काळात ती आत्ता 26% आहे. मराठवाड्यासाठी 18% त्यांच्या काळात होती, आमच्या काळात 18% आहे. उर्वरित महाराष्ट्रासाठी त्यांच्या काळामध्ये 58% म्हणजे भाजपच्या काळात. आणि जे राष्ट्रवादीचा अर्थमंत्री जे राष्ट्रवादी सरकारवरती अशी टीका होते की आम्ही फक्त म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचं हित बघतो, त्या मी अर्थमंत्री असतानाच्या काळात आत्ता आमची उर्वरित महाराष्ट्रासाठी भाजपपेक्षा कमी म्हणजे 55% इतकीच तरतूद आहे. याचा अर्थ आम्ही विदर्भ मराठवाड्यावरती अन्याय केला नाही, उलट विदर्भाबाबत आम्ही अधिक न्याय केलेला आहे असं दादा म्हणाले आणि खणखणीत उत्तर त्यांनी दिलं आणि गप्प केलं. दुसरा मुद्दा आहे की इंधन करांचा. इंधन कर यावेळी कमी केले जातील अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. मीडियामधनं या बातम्या लावल्या जात होत्या की आता हे राज्य सरकार तिची सवलत देईल. देवेंद्रजी म्हणाले होते की तुम्ही आमच्या विरुद्ध आंदोलन करता केंद्र सरकारविरुद्ध, पण तुम्ही करा ना, आम्ही कमी केले होते कर. देवेंद्रजी म्हणाले ते बरोबर आहे, पण देवेंद्रजींनी कर केव्हा कमी केले? जेव्हा निवडणुका जवळ आल्या तेव्हा. राज्य सरकारचे जे कर असतात ना त्यामध्ये आणि ती अल्पस्वल्प त्यांनी कपात केली होती. त्यावेळी कोविडचं संकट नव्हतं, राज्याची अर्थव्यवस्था तुलनेने बरी होती, पण हे देवेंद्रजी कधीच सांगणार नाही. माझ्या एका व्हिडिओमध्ये मी या मुद्द्याचा उहापोह तपशिलात केलेला आहे. एकच गोष्ट सांगायची, एकतर्फी एकच चित्र रंगवायचं आणि दुसरी गोष्ट सांगायची आणि या सरकारच्या विरुद्ध असंतोष निर्माण करायचा. विरोधी पक्षनेत्याचं काम आहे, ते प्रभावीपणे करता येते. पण वस्तुस्थिती असं लक्षात घेतली पाहिजे की कशी येते बघा, की केंद्रीय कर म्हणजे हे जे पेट्रोल आणि डिझेलवर काय काय कर असतात हे बघा. मूळ उत्पादन शुल्क असतं, अतिरिक्त उत्पादन शुल्क असतं, रस्त्यासाठी सेस आणि कोशीसाठी सेस. आता हे सेस जे नावाचं प्रकरण आहे ते सेस केंद्र सरकार स्वतःच्या ताब्यात ठेवतं. ते केंद्र आणि राज्य असं वाटावे लागत नाही. केंद्र सरकारचं धोरण आहे की सेस वाढवायचे, म्हणजे ते सगळं उत्पन्न आपल्याकडे येतं. हे सगळं उत्पन्न आपल्याकडे आलं की त्याच्यातनं मग आम्ही तुम्हाला हे देतोय, तुम्हाला ते देतोय असं म्हणायचं, तिची जाहिरातबाजी करायची. हे केंद्राचं म्हणजे मोदी सरकारचं धोरण. आता बघा एकूण आकडेवारी बघा. केंद्र शासनाकडे पेट्रोल आणि डिझेलच्या करापटी माझ्याकडे आकडेवारी आहे. एकूण किती येत आहेत? 3,35,000 कोटी रुपये हे केंद्रीय कर, म्हणजे हा सगळा पैसा जो केंद्राकडे येतोय त्यापैकी राज्यांना किती मिळतो ते बघा. राज्यांना एकूण 19,475 कोटी रुपये मिळतात. त्यापैकी महाराष्ट्राला किती मिळतात? तर फक्त 1,200 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यापैकी म्हणजे 19,000 कोटीपैकी सगळ्या राज्यांना मिळणार, त्यापैकी फक्त 1,200 कोटी हे महाराष्ट्राला मिळणार आहेत. आता राज्याने आता एवढे फक्त 1,200 कोटी आपल्याला मिळणार आहेत. अशा वेळी राज्याचे महसूल जो आहे 1,00,000 कोटी रुपयांनी महसूल कमी आलेला आहे यावेळी. याचं कारण काय? कोरोनामुळे उद्योगधंदे बंद होते सगळे. पैसा आणणार कुठनं तुम्ही? म्हणजे देवेंद्रजी जरी सत्तेवरती असते तरी त्यांनी काय केलं असतं? पैसे कुठनं आणणार? मग ते असं म्हणतोय की तुम्ही कर्ज उभारा. कर्ज उभारले ना. कर्ज मुळात 4,00,000 5,00,000 कोटींवरती कोटी रुपयांवरती 4,00,000 5,00,000 कोटी रुपयांवरती आपलं गेलेलं आहे आपलं कर्ज. तरीसुद्धा गेल्या वर्षी कर्ज उभारणी केली, अजून कर्ज उभारणी करा, कारण तेवढं अजूनही तेवढी आपण कर्ज उभारणी करू शकतो, पण ती काही प्रमाणात केलेली सुद्धा आहे. मग तुम्ही असं म्हणताय पेट्रोल आणि डिझेलचे कर केंद्र सरकार का नाही कमी करत आहे? त्याच्याबद्दल देवेंद्रजी काही बोलणार नाही. आता दुसरी गोष्ट अशी लक्षात घ्या आपण की याच्यामध्ये केंद्राच्या करापैकी सगळ्यात जास्त मोठा हिस्सा जो राज्यांना दिला जातो त्यापैकी मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राला खूपच कमी मिळतो त्याच्यातला हिस्सा. पण बघा आता इंधनावर आता जे कर आहेत ना केंद्राचे एकूण, ते पूर्वी म्हणजे 2016 मध्ये 16च्या अगोदर
ते किती होते आणि आत्ता किती आहेत बघा. केंद्राचा 2016 असणारा वाटा 12 रुपये प्रति लिटर होता 2016 म्हणजे मोदी सरकार असो. तो आता केंद्राचा वाटा एकूण जो काही कर मिळतो त्यामध्ये आता 31 रुपयेपर्यंत गेलेला आहे. आता एवढा केंद्रीय करांचा वाटा म्हणजे सगळा केंद्राकडे जो पैसा जातो, राज्यांना त्याच्यातला पैसा कमी मिळतो. आणि शिवाय पेट्रोल आणि डिझेलनी 100ही पार केली. तरी देवेंद्रजी म्हणतायत की केंद्राच्याबद्दल ते काहीच म्हणत नाही की केंद्र सरकारने कमी केलं पाहिजे, स्वस्त केलं पाहिजे. लोकांच्या महागाईच्या झाडा बसायला लागल्या आहेत. रिक्षा, टॅक्सी, बस सगळं आता महाग होत चाललंय. शेतकऱ्यांना फटका बसतो याचा सगळ्याचा. शेतकऱ्यांना जगणं मुश्किल झालंय. आता गोरगरिबांना जगणं मुश्किल झालंय. तेव्हा केंद्र सरकारने पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेलवरती कर कमी केले पाहिजे. पण मोदी सरकार हे तर पेट्रोलजीवी सरकार आहे. पण देवेंद्रजींची टीका आहे ती महाराष्ट्र सरकारवर. आणि मी असं म्हणेन की ठीक आहे, केंद्र सरकारने कमी केले पाहिजेत कर, पण महाराष्ट्र सरकारने सुद्धा थोडासा काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये दिलासा दिला असता तर बरं झालं असतं असं माझं मत आहे. आणि मी एक लक्षात घ्या की कुठल्याही एका पक्षाची मी बाजू घेणारा माणूस नाही आहे. तुम्ही नीट सगळा व्हिडिओ बघा आणि निष्कर्ष काढा. तुम्ही उगाचच मी आणि ज्याला म्हणतात की तटस्थपणा याचा अर्थ भूमिका नाही असं नाही. जे लोकांना राजकीय समज कमी आहे किंवा त्यांना अजून काही माहिती नाही, अजाण आहेत, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की माणसाची भूमिका असते काहीतरी. हेही चांगलं तेही चांगलं हे बरोबर नाही. जे चांगलं असेल ते ठोसपणे सांगतो मी चांगलं, जे वाईट असेल ते वाईट असेल असं सांगतो. त्यामुळे याबाबत मी असं म्हणेन पेट्रोल आणि डिझेलबाबत केंद्राची मुख्य जबाबदारी आहे. तरीसुद्धा राज्यांनी या अर्थसंकल्पात थोडी सवलत द्यायला हरकत नव्हती. अजितदादांनी मांडलेल्या बजेटबद्दल देवेंद्रजींनी एकही शब्द चांगला काढला नाही. फक्त एक गोष्ट त्यांनी सांगितली, एकच, की सार्वजनिक ज्या आरोग्य व्यवस्थांमध्ये शहरांचा समावेश जर ठळकपणे केल्याचं त्यांनी स्वागत केलं. त्या पलीकडे एकही गोष्ट चांगली आहे, स्तुत्य आहे, स्वागतार्ह आहे असं ते म्हणाले. पण हे फक्त देवेंद्रजींनी पहिल्यांदा केले का? ज्यावेळी अजितदादा असतील किंवा जयंतराव पाटील असतील, जेव्हा ते विरोधात होते, कुठले मी काँग्रेस राष्ट्रवादीपैकी जे विरोधात होते तेव्हा ते असंच बोलत होते. हे फक्त देवेंद्रजी असं बोलतात असं मी बिलकुल म्हणणार. शिवसेनेचे जे नेते आहेत ते विरोधात असताना एक आणि सत्तेत असताना वेगळी भाषा म्हणतात. सगळ्यांचाच हा अनुभव आहे. माझं असं म्हणणं आहे की 2-3 शब्द आहेत बघा, सामान्य माणसाच्या ते कंबरडे मोडणार, गोरगरिबांच्या तोंडाला पानं पुसली, विदर्भाच्या तोंडाला पानं पुसली, मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसली, गोरगरिबांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प, ही एक ढोबळमानाने ही टीका गेले मी 50 वर्ष ऐकते. आता याच्यामध्ये अशा प्रकारची टीका सगळेच जण करतात. त्या टीकेला ती राजकीय टीका अशी एक मोगम ढोबळ याच्यामध्ये असते, पण हे सगळेच जण करतात. देवेंद्रजीच करतात असं नाही. म्हणजे जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा त्या सरकारने एकही चांगली गोष्ट केली नाही असं टोकाचं बोललं जात होतं काँग्रेस राष्ट्रवादीकडनं. शिवसेना सरकारमध्ये असा टीका करत होती. या शिवसेनेचं, काँग्रेसचं, राष्ट्रवादीचं तेव्हाचं वर्तन होतं, त्याबद्दल सुद्धा मी टीका केली. तेव्हा शिवसेनेवरती घनघोर टीका केली. त्यावेळी जे लोक असं म्हणतात ना की शिवसेनेचं, आता मी शिवसेनेच्या बाजूने बोलतोय, त्यांना ते तेव्हा लक्षात नव्हतं मी काय बोलत होतो. आत्तासुद्धा मी गेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या अगोदर शिवसेनेवरती वारंवार टीका केलेली आहे. पण मी आवाजवी टीका करत नाही. जे खटकतात मुद्दे त्याबद्दल बोलतो. आता हा मुद्दा सोडला तर आपण या बजेटचं वैशिष्ट्य म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी केलेल्या घोषणा. आता बघा त्या काय घोषणा आहेत. राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, म्हणजे जेव्हा घर विकत घेता तर ते महिलेच्या नावाने जर तुम्ही नोंदणी केली तर स्टॅम्प ड्युटीमध्ये 1% सवलत मिळेल. ती 1000 कोटी रुपये आपलं महसुली नुकसान त्याच्यामधनं होणार. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. महिलेच्या नावाने घर होणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आता त्याच्या तपशिलात बोलायची आता वेळ नाही तेवढा. परंतु
या राज्यामध्ये पहिल्यांदा महिला धोरण केव्हा आलं होतं? तर शरद पवार यांच्या काळात आले होते. महिला धोरण आलं स्वागताची गोष्ट आहे, पण तरीसुद्धा महिला विकास झाला का? महिलांना सुरक्षा मिळाली का? त्याबाबत कुठलंही सरकार असलं तरी महिला सुरक्षित नाही आहे, महिला सुखी नाही आहेत. स्त्री भ्रूणहत्यांचं प्रमाण काही वर्षांपूर्वी स्त्री पुरुष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं असलेलं प्रमाण, जे जन्माचं प्रमाण, मुलींचं जन्माचं प्रमाण कमी खालावत चाललेलं होतं. विनयभंग, बलात्कार याच्याबाबत महाराष्ट्राचं असं खूप अन्य अतिशय ज्याला आपण मागासलेले राज्य म्हणतो, उत्तर प्रदेश बिहारसारखी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती होती. आणि आज अशी परिस्थिती नाही असं मी बिलकुल म्हणणार नाही. ती चिंताजनक परिस्थिती आहे, अतिशय चिंताजनक, काळजी करावी अशी महिलांची परिस्थिती. पण ते मुद्दे आपण पुन्हा वेगळ्या पद्धतीने चर्चेत घेऊ. दुसरी गोष्ट, सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी प्रवास आणि त्यासाठी 1500 बसेस देणार आहेत. आता बिहारमध्ये मुलींना सायकली मोफत दिल्या नितीश कुमार यांनी, त्याचा फायदा झाला, राजकीय फायदा नाही म्हणत. मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण बिहारमध्ये वाढलं. शाळांमधली मुलींची गळती म्हणजे 4थी 5वी झाली की शाळा सोडून जायचं आणि घरकामामध्ये मदत करायची, हे कमी झालं हे प्रमाण. ही स्वागतार्ह गोष्ट दादांनी केलेली आहे, उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. तेजस्विनी योजनेअंतर्गत विशेष बस उपलब्ध करून देणार, हीही चांगली गोष्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या चांगल्या केलेल्या आहेत, त्याचं खुल्या दिल्याने सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे की राज्य राखीव पोलीस दलात पहिला महिला गट स्थापन करणं. राज्य राखीव पोलीस दलात चांगली गोष्ट आहे ही, त्यासाठी भरती केली पाहिजे, चांगल्या महिलांनाही नोकऱ्या मिळतील त्याच्यामध्ये. पण महिलांसाठी अशा प्रकारचं दल, वेगळा गट तयार करणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण ही गोष्ट केवळ प्रतिकात्मक राहू नये, प्रत्यक्षामध्ये ती प्रभावीपणे अंमलात आली पाहिजे. संत जनाबाई सामाजिक सुरक्षा आणि कल्याण योजना, घरकाम करणाऱ्या असंघटित क्षेत्रातल्या महिलांसाठी 250 कोटी रुपयांचं बीज भांडवल. आता बघा, घरकाम करणाऱ्या ज्या मोलकरणी आहेत आपल्या, त्या वेगवेगळ्या प्रकारचं काम करणाऱ्या आहेत, त्या स्त्रियांना या प्रकारची योजना, त्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली. बाबा आढाव, किरणताई मोगे कम्युनिस्ट पक्षाच्या, बाबा आढाव यांसारखे लोक याच्यासाठी वर्षानुवर्ष धडपत आहेत. आयुष्य समर्पित केलं या लोकांनी या सामाजिक सुरक्षेसाठी. काँग्रेसवाल्यांनी काही केलं नाही पूर्वी, भाजपवाल्यांनी काही केलं नाही. आता ही योजना 250 कोटी बीज भांडवल हे काही फार मोठं आहे असं मी म्हणणार नाही, चांगली गोष्ट आहे. पण ही योजना चांगल्या पद्धतीने राबवली पाहिजे. आणि या महिलांच्या योजनांबद्दल या सगळ्या महिलांच्या योजनांबद्दल मी या राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. पण मुख्य गोष्टी काय, ज्या अगोदर घोषणा महिला विकासाच्या झालेल्या आहेत, कुठल्याही सरकारने केलेल्या असो, त्याच्याबद्दल त्याची प्रगती किती झाली आहे याची माहितीसुद्धा दादांनी दिली असती तर ते बरं झालं असतं. सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला असतील, छोट्या मुली, लहान मुली असतील, ताया असतील, त्या सगळ्यांना आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत, दिलासा देणाऱ्या गोष्टी आहेत. पण दिलासा कशामुळे होईल? योजना नीट अंमलात आणणं. अगोदर ज्या योजना घोषित झाल्या होत्या कुठल्याही सरकारने, त्याचा हिशोब दिला पाहिजे की बाबा प्रत्येक जिल्ह्यामध्ये अमुक महिला असतील, महिलांची पोलीस ठाणी असतील, महिलांसाठी हेल्पलाईन कशा पद्धतीने काम करते आहे, निर्भया फंडमधला किती पैसा आपल्याला मिळतोय, कसा खर्च केला जातोय तो, या सगळ्या गोष्टी आहेत ना. जेंडर बजेटिंग या दिशेने अजितदादांनी जेंडर बजेटिंग ज्याला म्हणतो आपण, त्या दृष्टिकोनात या बजेटमध्ये काही पाऊल टाकलेलं दिसत नाही. या खटकणाऱ्या गोष्टी आहेत. चांगली गोष्ट सांगितली, खटकणारी गोष्ट सांगितली. हे बघा, कुठलाही अर्थसंकल्प असेल ना, कुठल्याही अर्थमंत्र्यांनी जरी अर्थसंकल्प सादर केला तरी तो काही परिपूर्ण नसतो. काही गोष्टी त्याच्यामध्ये असतात, काही नसतात. सत्ताधारी पक्ष ज्या अर्थसंकल्पात आहेत गोष्टी त्याच्यावरती भर देऊन सांगतात आणि ज्या नाही आहेत त्याचा उल्लेखच करत नाही. विरोधी पक्ष फक्त ज्यात उणीवा आहेत त्या दाखवतात. हे चालत आलेलं आहे, ही परंपरा चालत आलेली आहे. परंतु अर्थसंकल्पाकडे बघताना आपल्याला अनेक गोष्टी बघायला लागतात. त्यामध्ये त्या बजेटमध्ये कोणत्या तरतुदी आहेत, त्याच्यामध्ये संतुलन आहे का, म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांसाठीचा विकास करताना जो मागासलेला भाग आहे त्याला जास्त द्यायला लागतात पैसे.
अशा प्रकारचा संतुलित विकास राज्याचा साधतोय का आपण? त्यानंतर विकास योजना कशा प्रकारच्या आहेत, ज्याच्यामधनं भांडवली मत्ता निर्माण होतात का, उत्पादनाला चालना मिळते का, रोजगाराला चालना मिळते का, त्याच्यामधनं राज्याचं उत्पन्न वाढणार आहे का केवळ महसुली खर्च वाढलेला आहे, भांडवली खर्च वाढलेला नाही आहे? या सगळ्या योजनांमधनं दरडोई उत्पन्न वाढणार आहे का, किंवा सरकारने जर खर्च मोठ्या प्रमाणात केला, कर्ज भरपूर घेतलं आणि प्रचंड खर्च केला आणि त्या प्रमाणात उत्पादन वाढ झाली नाही, तर मग महागाई वाढते. महागाई वाढली तरीसुद्धा सरकारला फटके बसतात, त्याचे सरकारवरती टीका केली जाते त्यामध्ये. आता पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उणे 8% इतका विकास झाला आपला. हा विकास आणखीन आपण खड्ड्यात गेलो असतो, पण शेतीने आपल्याला आधार दिला. शेती क्षेत्रामध्ये पाऊसमान चांगलं होतं. फडणवीसांच्या काळामध्ये दुष्काळ होता हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना अडचणीचा सामना करावा लागला नाही, दुष्काळाचा सामना करावा लागला त्यांना. ते संकट मोठं होतं, मुनगंटीवरनं सहन करावं लागलं. तसं या दादांच्या काळामध्ये, उद्धवजींच्या काळामध्ये कोविडमुळे सरकारचं उत्पन्न अतिशय कमी झालं. सरकारची म्हणजे इतकं उत्पन्नात मी सांगितलं की 1,00,000 कोटी रुपये इतकं कमी उत्पन्न मिळालं. त्याच्याशिवाय केंद्राकडनं जी रक्कम यायची आहे ती वेळेवरती आली नाहीत. आजही त्यांनी आकडा सांगितला, म्हणजे तो 20,000-30,000 कोटी रुपये असा आकडा जो आहे तो अजूनही मदत यायची आपल्याला, ती टप्प्याटप्प्याने येते. ते विरोधी पक्ष काय म्हणतात की तुम्ही सगळं केंद्राच्या माथी मारता, सगळं केंद्र सरकारने केले, आम्हाला ते पैसे पाठवत नाहीत. आणि देवेंद्रजी म्हणतात की सगळ्या केंद्राच्या ज्या योजना आहेत तुम्ही आमच्या म्हणून सांगताय बजेटमध्ये. आता हीच गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतो की मोदी सरकार केंद्रात असताना आणि फडणवीस इथे मुख्यमंत्री असताना केंद्रांनी ज्या अनेक घोषणा केल्या होत्या त्याचा उल्लेख बजेटच्या स्पीचमध्ये असायचा, बजेटच्या भाषणात असायचा. म्हणजे भाजपवाले सुद्धा श्रेय घेत होते ना त्याचे. मी केंद्र सरकारने केंद्रीय पातळीवर ज्या काही योजना सुरू केल्या, रेल्वे असतील, रस्ते असतील, गडकरींच्या योजना, गडकरी जेव्हा सिंचन त्यांच्या हातात होतं तेव्हा त्यांच्या योजना असतील, तेव्हा ते त्याचं मायलेज घेत होते, त्याचं श्रेय घेत होते. पण देवेंद्रजीने आणखीन एक गोष्टी सांगितली की मुंबई महानगरपालिकेच्या कक्षेमध्ये ज्या गोष्टी येतात त्यासुद्धा या बजेटमध्ये घेऊन ते श्रेय उकळण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारच्या योजना मुंबई महापालिका जी शिवसेनेच्याच ताब्यात आहे त्याचं श्रेय घेऊन बजेटमध्ये स्वतःचे ढोल पिटलेत असं फडणवीस यांचं म्हणणं. आता ही जी टीका आहे ना ती एकांगी टीका आहे. काही गोष्टींचा उल्लेख असेल सर, मी सगळं बजेटचं स्पीच सगळं मी ऐकलं, पण काही गोष्टींचा उल्लेख रिपिटेशन असतं ना त्याच्यामध्ये. पण याचा अर्थ या बजेटमध्ये काहीही त्यांनी केलेलंच नाही असं म्हणायचं. आता रेल्वेसाठी सुद्धा म्हणजे पुणे नगर नाशिक जोडण्याचं जे काही काम आहे ती काही योजना नाही ती या सरकारची. पुण्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी हजारो कोटी रुपयांची म्हणजे रिंग रेल्वे असेल, मेट्रो असेल, रस्ते असतील, त्यासाठी भरीत तरतूद आहे. आता तिथे तरतूद केल्यावरती म्हणतात की तुम्ही तुमच्याच भागासाठी हे केले, म्हणजे तुम्ही फक्त पुण्यापुरतं, काही बारामतीपुरतं, काही जिल्ह्यांपुरतंच तुम्ही हे बजेट मांडले. एवढंच नाही तर फडणवीसांचे प्रेस घेत पत्रकारांपुढे बोलत असताना ज्या घोषणा झाल्या त्यामध्ये बारामतीचाच विकास या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे अशा प्रकारच्या घोषणा होत्या. मला सांगा, फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा विदर्भावरती त्यांनी जास्त भर दिला ना, तेव्हा अशी टीका विरोधकांनी केली होती, सगळं विदर्भाकडे पैसा तुम्ही देताय, मुनगंटीवर तिथले ते गडकरी तिकडचे, फडणवीस तिकडचे. तेव्हा या प्रकारची आता टीका करणं. आता पुणे नगर आणि नाशिक कुठे आहे? तीर्थक्षेत्रांचा विकास, मंदिरांचा विकास ते कुठे ते सगळं पुण्यापुरतं किंवा बारामतीपुरतं आहे, ते चुकीचं आहे असं म्हणणं. या प्रकारच्या म्हणण्यात ते ऊस तोड कामगारांसाठी म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या नावाने जे काही मंडळ आहे त्यासाठी भरघोस तरतूद करण्यात आली याच्यामध्ये. गोपीनाथ मुंडे भाजपचे आणि गोपीनाथ मुंडे भाजपचे असूनही आणि ते ऊस तोड कामगारांचं नेतृत्व करत, आता पंकजाताई करतात. पण फडणवीस सरकारने या मंडळासाठी अशी काहीही तरतूद केली नव्हती फारशी, जी या सरकारने केलेली आहे ती भरीव तरतूद केलेली आहे.
मग याचा उल्लेखच तुम्ही करत नाही. या चांगल्या गोष्टी नाहीत, चांगलं का म्हणत नाही तुम्ही? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोविडचा काळ लक्षात घेता आरोग्य विभागावरती अतिशय महत्त्वाची म्हणजे प्रचंड तरतूद करण्यात आलेली आहे. सगळं याच्यामधनं साध्य झालं असं नाही. आरोग्य विभागात भ्रष्टाचार आहे. फडणवीसांनी कोरोनाच्या मध्ये सुद्धा झालेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला आहे आणि तो झालेला आहे, ते नाकारण्याचं कारण नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जर कथित भ्रष्टाचार झाला आहे तो बाहेर काढलाच पाहिजे, त्याच्यावर टीका केली पाहिजे, संबंधितांना शासन झालं पाहिजे, हे मीही म्हणतो ना. परंतु तरीसुद्धा कोविडचा काळ लक्षात घेऊन नवीन मेडिकल कॉलेजेस काढणं, कर्करोगाच्या चिकित्सेची वेगवेगळी केंद्र काढणं, कोविडची केंद्र तपासणी केंद्र जिल्ह्यात काढणं, सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षणावरती भरीव तरतूद करणं हे स्वागतार्ह आहे जे या सरकारने केले, अजितदादांनी केले. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधांसाठी रेल्वेच्या काही योजना असतात त्यामध्ये राज्याचा वाटा असतो, तो वाटा असेल, रस्त्याची कामं असतील जी राज्य सरकारच्या कक्षेत येतात, विमानतळ असतील, बंदरं असतील, यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. पण ती तरतूद नुसती करून चालणार नाही, ती तरतूद खर्च झाली पाहिजे. प्रत्यक्ष खर्च मी तुम्हाला सांगतो, या सरकारच्या आता कोविडचा काळ सोडून द्या, आता कोविड संपलं की अजितदादांना सुद्धा कोविडवरती सगळं खापर फोडून चालणार नाही. तुम्ही ज्या तरतुदी करता त्या प्रत्यक्षात खर्च खूप कमी होता. म्हणजे जेव्हा लोकशाही आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं तेव्हा सुद्धा ही गोष्ट घडत होती. तुम्ही साखर कारखान्यांना जास्त सवलती देता, नंतर जी पिकं जास्त पाणी खातात त्यापेक्षा कमी पाणी खाणाऱ्या पिकांकडे वळण्याच्या बाबत तुम्ही काय योजना केलेली? शेतकऱ्यांसाठी तुम्ही 3 लाखांपर्यंत 0% कर्ज देणं जे आहे 0% व्याजाने, चांगली गोष्ट आहे. पण ही जी मूलभूत गोष्ट आहे की पाणी खाणारी पिकं त्याच्याकडून कमी पाण्यावरती जी पिकं येतात आणि ज्यामधनं चांगला फायदा होईल याकडे शेतकऱ्यांना वळण्याबाबत शरद पवार, अजितदादा पवार यांनी बोलण्यापलीकडे काही ठोस केलेलं नाही आहे. ठिबककडे वळवण्याबाबत सुद्धा, ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करण्याकडे सुद्धा हे सरकार कमी पडलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्या पद्धतीने सांगितलं की सुधीर मुनगंटीवार असताना सुद्धा म्हणजे ते आता टीका करतील या बजेटवर, त्यांच्या काळात सुद्धा मला सांगतो की 2 गोष्टी, की मानव विकास निर्देशांक ज्या जिल्ह्यांचा कमी मानव विकास निर्देशांकामध्ये जे जिल्हे कमी मागे आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी, त्यांची प्रगती होण्यासाठी त्यांनी किती तरतूद केली होती? तरतूद केली, चांगली गोष्ट. 4-6 जिल्ह्यांसाठी फक्त 100 कोटी रुपये, 100 कोटी रुपयामध्ये काय होणार आहे? ती तरतूद केली होती, त्यावरती मी टीका केली होती तेव्हा. किंवा कृषी संलग्न व्यवसाय जे आहेत म्हणजे शेतीवरती आधारित जे उद्योग असतात त्यासाठी फक्त 6% 6.5% त्यांनी तरतूद केली होती, ती कमी होती. यावरती टीका केली ना, ते सांगणार नाही ते भाजपवाले की आम्ही आमच्या या कमतरता होत्या आमच्या बजेटमधल्या, पण काही चांगल्याही गोष्टी केल्या त्यांनी. त्याचप्रमाणे आता आपण बघा की मी सांगितलं त्याप्रमाणे या बजेटमध्ये हे सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन आपण की आरोग्यावरती, इन्फ्रास्ट्रक्चरवरती चांगल्या काही गोष्टी केल्या, शेतीसाठी केलेल्या आहेत त्यांनी चांगल्या गोष्टी. परंतु हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं मधलं पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्यांनी, चांगल्या तरतुदी केल्या आहेत. परंतु हा सगळा अर्थसंकल्प पिकेल ते जे विकेल तेच पिकवणं ही चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. त्याची फडणवीसांनी टिंगल केली, भरे टिंगल करतील, पण ज्या पिकांना मार्केट आहे अशीच पिकांकडे शेतकऱ्यांना ती पिकं घ्यायला सांगायचं ही चांगली गोष्ट आहे. परंतु या पलीकडे मी सांगतो तुम्हाला सगळ्यात खटकणारी गोष्ट म्हणजे अनेक चांगल्या योजनांसाठी 200 कोटी 300 कोटी 250 कोटी तुम्ही देता. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एका बजेटमध्ये 400 कोटी रुपये, 400 कोटी रुपये बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी एवढे पैसे लागतात? काय चाललंय? आज तुमच्याकडे पैसे कमी आहेत असं तुम्ही म्हणता, मग यासाठी पैसे कुठे आले? तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल परम आदर व्यक्त करून सुद्धा तुमचे आर्थिक संकट असताना तुम्ही 400 कोटी रुपये स्मारकासाठी खर्च करता.
हे बरोबर नाही, संपूर्ण चुकीचं आहे, ही खटकणारी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या बजेटमधनं मी तुम्हाला सांगतो की अर्थमंत्री जो असतो त्या अर्थमंत्र्यांनी काहीतरी मांडणी, राज्याच्या विकासाचं चित्र मांडायचं असतं. आणि त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला नंतर सांगतो. कोविडचं संकट केवळ महाराष्ट्रावर नाही आहे, सगळ्या देशावरती आहे. आणि केंद्र सरकारला सुद्धा अडचणीचा सामना करायला लागतो. म्हणजे आम्हालाच फक्त संकटाचा मुकाबला करायला लागतो, केंद्राकडे नाही. अशा प्रकारची अन्यायकारक टीका करण्याचंही कारण नाही. दुसरी गोष्ट अशी की 1 रुपयामध्ये तुमची वैद्यकीय तपासणी करून देणार अशी घोषणा झाली होती. काय झालं त्याचा? मी गेल्या वेळी ज्यांनी घोषणा झाल्या होत्या दादांनी, त्या घोषणा एकदा तुम्ही वाचा. त्याचं अंमलात काय झालं, अंमलात किती केल्या, त्या अंमलात कशा आणल्या. त्या शिवभोजन थाळी चांगली गोष्ट आहे. शिवभोजन थाळीमधल्या योजनेमध्ये सुद्धा काही कमतरता असतील, वैगुण्य असतील तर ती दूर केली पाहिजे. त्या वैगुण्य दूर करून ती योजना अंमलात आणली पाहिजे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळं तुम्ही बजेटचं स्पीच, बजेटचं भाषण करता, बजेट मांडता, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर राज्याचं एक भविष्यकालीन चित्र असलं पाहिजे. काहीतरी एक आर्थिक सामाजिक दृष्टिकोन असला पाहिजे तुमचा. दादा म्हणाले की आम्ही काय इथे म्हणजे आम्ही काही साधू संत नाही आहे, आम्ही सुद्धा आम्हाला या पुढच्या ज्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, जिल्हा परिषदांच्या, या निवडणुकांचाच विचार करतो आम्ही. आम्ही जर चांगल्या काही योजना आणल्या त्या राबवल्या तर आम्हाला मतं मिळतील, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण या राजकारणापलीकडे, मतांपलीकडे बजेटमध्ये काहीतरी तुमचं चिंतन असलं पाहिजे ना, की हे जे काय मी एवढेसे पैसे आहेत माझ्याकडे, या पैशातनं मला जास्तीत जास्त हित, ऑप्टिमम ज्याला म्हणतात, पर्याप्त हित, पैसे कमी आहेत कबूल आहे, तिजोरी खाली आहे तुमची, त्यामध्ये मला जास्तीत जास्त राज्याचं हित कसं साधता येईल. भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं समजा, तुम्हाला वाटत असेल की त्या सरकारने सगळं वाईटच केलं, मग तुम्हाला चांगलं म्हणजे तुम्ही तुमची सामाजिक आर्थिक समता, रोजगार निर्मिती, गरिबी निर्मूलन, विषमता निर्मूलन, प्रादेशिक असंतुलन कमी करणं, मानवी विकास कसा करायचा, या दृष्टीने तुमची काही दृष्टिकोन असेल, तुमचा काही दृष्टिकोन असेल, भविष्यकाळात महाराष्ट्राचा विकास आम्हाला कुठल्या दिशेने करायचा आहे, यासंबंधी काहीतरी तुम्ही चिंतन केलं आहे की काय, केलं आहे की नाही? का नुसतं या योजनेसाठी इतके पैसे, त्या योजनेसाठी इतके पैसे, या देवळासाठी इतके पैसे, असं करून चालत नाही. दादा, तुम्ही राज्याचे अर्थमंत्री आहात, तुम्ही काहीतरी याच्यासंबंधी तुमचा काहीतरी दृष्टिकोन असला पाहिजे, सरकारचा म्हणून दृष्टिकोन असला पाहिजे, तोच तुमचा दृष्टिकोन. सरकारचा असा दृष्टिकोन, सम्यक दृष्टिकोन, समग्र दृष्टिकोन असल्याचं दिसत नाही. शिवसेनेला काही वैचारिक काही पाया नाहीच आहे. राष्ट्रवादीसुद्धा आत्तापर्यंत जे करत आले ते केवळ मतांचं राजकारण करत आलेलं आहे. किंवा जयंतराव पाटलांच्याकडे जी दृष्टी होती, अगदी मुनगंटीवारांच्या बजेटमधनं काहीतरी एक दृष्टी दिसत होती, जी काही त्यांची असेल तशी दृष्टी, तसा दृष्टिकोन तुमच्या बजेटमधनं दिसायला पाहिजे. काहीतरी चिंतन दिसायला पाहिजे, काहीतरी तुम्ही विचार केला हे दिसायला पाहिजे. जो काय असेल तुमचा तो या बजेटमध्ये दिसत नाही. तरीसुद्धा दादा, तुमचं मी या कमतरता दाखवल्या तरीसुद्धा या सगळ्या मर्यादेमध्ये तुम्ही निदान सगळ्यांना काही खुश केलं नसेल, शक्यच नाही, कोणाला शक्य नाही, किमान तुम्ही राज्यातल्या स्त्रियांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.